मंडळी, पोटाच्या तक्रारी या उन्हाळ्यामध्ये जास्त जाणवत आहेत. बद्धकोष्ठतेचा त्रास, ऍसिडिटीचा त्रास, अपचनाचा त्रास, या सगळ्यावरती अगदी रामबाण उपाय म्हणजे कोणती फळं आहेत, काय आहेत, त्यांचा काय फायदा आहे, याची सिरियल आहे. रील शेवटपर्यंत पहा. पोट साफ होण्याच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात गुणकारी ठरणाऱ्या फळांमध्ये नंबर 1 आहे ते म्हणजे आपल्या पचन संस्थेचा नैसर्गिक क्लिन्झर अर्थातच पपई. यामध्ये असे काही एन्झाईम्स आहेत जे शरीराला कठीणातील कठीण किंवा जड पदार्थही पचायला मदत करत असतात. पपईमधील पाण्याचं प्रमाण आणि फायबर आतड्यामधील कचरा पुढे ढकलतो आणि त्यामुळे पोट साफ राहतं. सकाळी रिकाम्या पोटी पपई खाली तर रात्रभर साठलेले टॉक्सिन्स बाहेर पडायला मदत होते. नंबर 2, पेरू. फायबरचा सगळ्यात मोठा स्रोत. एका मध्यम आकाराच्या पेरूमध्ये सर्वसाधारण 9 ग्रॅम फायबर असतं, जे इतर फळांच्या तुलनेमध्ये खूप जास्त असतं. पेरूमध्ये सोल्युबल फायबर्स आहेत जे आपल्या आतड्यामधील चांगल्या बॅक्टेरियासाठी पोषक ठरले जातात. पेरूच्या बिया नैसर्गिक लॅक्सेटिव्ह म्हणून काम करतात, ज्यामुळे शौचाला आपल्याला कडक होत नाही. मात्र पेरू हा चावून खावा, गिळू नये. नंबर 3, केळी. पोट फुगणे आणि बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय हा मानला जातो. यामध्ये पेक्टिन नावाचं फायबर असतं, जे फायबर आतड्यामधील पाणी शोषून घेतं आणि मलाला सुद्धा एक आकार देत, ज्यामुळे ते सहज शरीराबाहेर मलविसर्जन आपण करू शकतो. केळ्यातील पोटॅशियम स्नायूंच्या आकुंचन प्रसरणास मदत करतं, ज्यामुळे आतड्यांची हालचाल वेगानं होऊन पोट साफ राहतं. केळं पूर्णपणे पिवळं आणि त्यावर काळे ठिपके असतील तेच निवडावं. पुढचं फळ आहे ते म्हणजे संत्री आणि मोसंबी. संत्र आणि मोसंब हे सिट्रस कॅटेगरीमध्ये येणारी फळं आहेत. यामध्ये फक्त फायबर नसतं तर बरेच पोषक मूल्य असतात. यामध्ये आढळणारं पोषक मूल्य हे आतड्यांमध्ये पाण्याचं प्रमाण वाढवतं, त्यामुळे आपल्याला मलविसर्जन करताना कुठलाही त्रास होत नाही. अत्यंत सहजतेनं मलविसर्जन केलं जातं. जेव्हा आपण संत्र सोलून खातो तेव्हा त्यातील पांढरे तंतू पोटात जातात. ते तंतू आतड्यामधील साठलेला जुना कचरा अगदी खरडून टाकतात, ज्यामुळे संत्र नेहमी अख्खं खावं किंवा मोसंब नेहमी अख्खं खावं त्याचा ज्यूस करण्यापेक्षा ते जास्त फायदेशीर आहे. लास्ट बट नॉट द लिस्ट, सफरचंद. सफरचंदाच्या सालामध्ये सेल्युलोज असतं तर फळामध्ये पेक्टिन असतं. सफरचंदाचं साल एन्सोलेबर फायबर असलेलं असतं, जे विरघळत नाही, पण त्यामुळे मलाला वजन येतं, जेणेकरून ते आतड्यामधून पटकन पुढे सरकतं. यानंतर फळामध्ये असणाऱ्या पेक्टिनमुळे आतड्यामध्ये ते गेल्यानंतर त्याचं रूपांतर एका जेलमध्ये होत असतं आणि त्यामुळे पचन संस्थेतील सर्व अडथळे दूर होतात. त्यामुळे ही फळं तुम्हाला कशी वाटली आणि याची माहिती कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि ही फळं तुमच्या आहारामध्ये नक्की इन्क्लूड करा.